लाडके खासदार या परिसराचे भूमिपुत्र शेतकरी पुत्र आदरणीय बजरंग बाप्पा मार्गदर्शन करतायत। मातीची महती, विकासाची भूक, सर्वसामान्यांचा लढा, गोर गरिबांचा कळवळ असलेला हा भूमिपुत्र आदरणीय बाप्पांना आपण विनंती करूयात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। आदरणीय बजरंग बाप्पा बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून माझी नियुक्ती झाल्याच्या नंतर या भूमीचा भूमिपुत्र म्हणून माझा जो सत्कार आयोजित केला, या सत्कार समारंभाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय अशोकदादा पाटील साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून व्यासपीठावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पार्टीचे भीष्माचार्य आदरणीय दरेकर नाना, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पार्टीचे युवकांचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय महबूबभाई शेख, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय पृथ्वीराजजी साठे साहेब, ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असे आमचे नातलग असून बीड जिल्ह्याची सेवा डॉक्टर अशोकदादा थोरात यांनी केली असे आमचे दादा, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे महाविकास आघाडीचा, इंडिया आघाडीचा एक घटक असणारा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमचे मित्र आदरणीय राजेसाहेबजी देशमुख साहेब, त्याचबरोबर महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या उबाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रत्नाकरप्पा शिंदे, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमचे डॉक्टर सेलचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्रजी काळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे केज नगरीचे माजी उपनगर अध्यक्ष आदरणीय पशुपती दांगड, व्यासपीठावर उपस्थित असणारे आष्टी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय रामजी खाडे, केज विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय सुरेशतात्या पाटील, केजचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शंकरजी जाधव, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे आप्पासाहेबजी जाधव, या इंदिरा काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय प्रवीणजी खोडसे, आमच्या विधानसभेच्या महिला आघाडीच्या नेत्या असणाऱ्या संजीवनीताई देशमुख, विनायकरावजी मेटे साहेबांचा पक्ष ज्या चालवते त्या ज्योतिताईंच्या बरोबर काम करत असणारे पक्षाचे अध्यक्ष आदरणीय नामदेव बाप्पा गायकवाड, आमच्यासोबत हिरिरीने काम करत असणारे खरेदी विक्री संघाचे तालुकाध्यक्ष आदरणीय बालासाहेब दादा बोराडे, त्याचबरोबर पंचायत समितीचे सदस्य दत्तात्रय ठोंबरे, प्रेमचंदी कोकाडे, शिवाजी चौधरी आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ असे वकील संघाचे तालुक्याचे अध्यक्ष, आमच्यावर सदैव प्रेम करीत असणारे आमचे महादेव आबा लाड, त्याचबरोबर ज्यांचं मार्गदर्शन राजकीय असेल, सामाजिक असेल, कौटुंबिक असेल मला वेळोवेळी मिळतं असे आमचे राजेश्वर पापा देशमुख, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे केज नगरीचे सरपंच माजी आदरणीय युवराजदादा काळे, पाटोदा तालुक्याचे तालुकाध्यक्ष आदरणीय शिवभूषणजी जाधव, धारोड तालुक्याचे तालुकाध्यक्ष आदरणीय लगड महाराज दुग्गड, त्याचबरोबर
आमचे लुगड महाराज असतील, युवराज लगड असतील, विनायक बाप्पा मुळे असतील, सुरेश भोरे वेवडवणीचे तालुकाध्यक्ष आहेत, विनायक बाप्पा शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत, माझे मित्र ज्यांनी निवडणुकीमध्ये काय काय खेळी केल्या पक्षानं ज्याच्यावर खेळी झाली असे आमचे मित्र असणारे जे हंबर्डे नाना असे तेही उपस्थित आहेत. त्याचबरोबर राजकीय दृष्ट्या गेली 25 वर्ष माझ्यासोबत काम करत असून मला आशीर्वाद देण्याचं काम करत असणारे बनसोळा नगरीचे आदरणीय युवराजदादा गोरे, शेतकरी कामगार पक्षांचं मूळ काम करायचे असे आमचे कुलदीपजी करपे, समाजसेवा असेल राजकारणापेक्षा समाजसेवा असेल सामाजिक काम असेल कुठल्याही अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे या केज नगरीचे आमचे भोसले सर, ज्यांनी या निवडणुकीमध्ये मला कुणाचं नेतृत्व काय करतंय कोणचा कुठला पक्ष ह्याची तमा न बाळगता माझ्यासोबत राहिले असे आमचे दिलीप आबा गुळभिले, त्याचबरोबर आमचे दलीलभाई इनामदार, बंडू शेठनी तर पार हातात निवडणूक घेऊन मला साथ दिली असे आमचे बंडू शेठ बनसाळी, शामसुद्दीन इनामदार, कबीर इनामदार जे नगरचे माजी नगराध्यक्ष आहेत, अलीम इनामदार, त्याचबरोबर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी केजच्या सर्व नगरसेवक असतील, सर्व पक्षीय, सर्व जनता असेल, सर्व आमच्या भगिनी असतील, यांना सर्वांना एकत्रित करून हा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि माझा सत्कार करायचा ज्यांना परमनंट नाद आहे ते आमचे भाई मोहन गुंड. काही झालं की बजरंग सोनवणेचा सत्कार असे गुंड कंपनी या नगरीचे सर्व नगरसेवक, सर्व ज्येष्ठ मंडळी, या महाविकास आघाडीचे व्यासपीठावर उपस्थित असणारे खाली बसलेले सर्व महाविकास आघाडीबरोबर इंडिया आघाडीचे जे सर्व घटक पक्ष आहेत याचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांनी मला जन्म दिला असे माझे आई वडील आणि माझ्या सर्व माता भगिनी एक सोडून आणि परत माझी मुलगी असेल, माझे मुलं असतील आणि ज्यांना मला राजकीय जन्म ज्यांनी दिला असे तुम्ही सर्वजण खरोखर तुमच्या चरणी नतमस्तक होतो. आणि ज्या पदवी मला प्राप्त करण्यासाठी ज्या माझ्या बीड जिल्ह्यातल्या 72 पत्रकारांनी मला मदत केली असे सर्व आमचे पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सर्वच जण तुम्ही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यासोबत राहिलात. आजच्या नागरी सत्कारला सुद्धा तुम्ही आमच्या जनतेनं थांबले, कार्यकर्ते थांबले, पण तुम्ही 6 तास झालं माझी वाट बघता, त्याच्याबद्दल तुम्हाला क्षमा करून मागतो. आणि तुमचं सर्वांचं खरं आमच्या नियोजन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी यांचंही कौतुक केलं पाहिजे होतं, यांचे आभार मानले पाहिजे होते, पण त्या सर्वांच्या वतीनं मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो. असे सर्व माझे पत्रकार बंधू आणि या बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून माझा जो या गावचा भूमिपुत्र म्हणून सत्कार घेतला, त्या सर्व सत्कार कमिटीने आयोजित केलेल्या या सत्कार मूर्तींचं सर्वांचं मी आभार मानणार आहे. आणि मला यायला उशीर झाला. कार्यक्रम हा आपण रॅलीचं नियोजन 11 पासून केलं होतं, पण मला यायला 1 वाजला. त्याचं कारण मी वेळेवर येणारा, माझ्या कार्यकर्त्याला माहिती आहे मी वेळेचं बंधन पाळतो, कारण वेळ कधी चुकू देत नाही. पण उशीर झाला त्याचं कारण असं आहे आता ते राजकीय तुमचा पक्ष म्हणून तुमचं बरोबर आहे, पण मी त्याच्या पुढचं सांगणार आहे बोलताना. या सर्व गोष्टी करत असताना बार्शीपासनं मला जागोजाग अडवून माझा सत्कार केला जात होता. त्याच्यामुळं तो सत्कार घेणं सुद्धा आपलं अभिकर्तव्य आहे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. दादा तुम्ही सांगितलं या सर्व गोष्टीतून लोकांच्या दिलेल्या अधिकारावर कधी कुणाला तुम्ही शब्दात तुमच्या सांगितलं, पण माझ जीव आला नाही पाहिजे.
आणि तो माज आम्हाला कधीच आला नाही. गेली 32 वर्ष झालं राजकारणात काम करत असताना ज्या लोकांनी मला निवडून दिलं त्यांच्यासाठी कधी सुखात दुःखात त्याच्यात मी त्यांच्या सोबत असतो. आणि त्याचाच भाग म्हणून बार्शीपासून कळंबपासून 1-2-4 महिला मला एका ठिकाणी अडवून सांगितलं की बाप्पा, ज्या दिवशी तुमचा निकाल होता त्या 4 जूनला संध्याकाळी 11 वाजेपर्यंत मी स्वयंपाकही केला नाही आणि माझ्या नवऱ्यालाही जेवाय दिलं नाही, मुलालाही जेवाय दिलं नाही, फक्त तुमचा निकाल बघत होतो. एवढं प्रेम जर महाराष्ट्रातल्या जनतेनं प्रत्यक्ष मतदान जरी त्यांना करता आलं नसलं तरी ते प्रेमरूपी आशीर्वाद महाराष्ट्रातल्या जनतेनं मला दिलंय. त्याच्यामुळं तुम्ही सर्वांनी तर दिलंयच. त्याच्यामुळं विशेष आभार मी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगणार आहे, आभार मानणार आहे. ते आभार कुणाचे? तर माझ्या बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेनं ज्यांनी ज्यांनी मला मतदान केले अशा सर्व जनतेचे पहिल्यांदा आभार मानतो. आणि आज मी बीड जिल्ह्याचा खासदार आहे, त्याच्यामुळे ज्यांनी मतदान केलं नाही त्यांचेही आभार मानतो. पुढच्या वेळेस तुम्ही कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्याच्यामुळं बीड जिल्ह्यातल्या जनतेचा मी सेवक राहणार आहे, पायिक राहणार आहे. आज ज्या काही गोष्टी बोलणार आहे जरा जर तुम्ही कळसण केली तर 10 मिनिट जास्त बोलल. तुमची इच्छा आहे का? ओके, धन्यवाद. माझी सर्वांना विनंती आहे, आपल्याला उशीर झालाय, तुम्ही जेवलेले नक्कीच नसाल कारण सकाळीच आले. 11चा कार्यक्रम आमचा खासदार येतोय आणि ते वेळेत येतोय, याच्यामुळे सगळे 8लाच निघाले. घरी जेवण तसंच असेल, इथं तर काही जेवायची व्यवस्था नाही, पाणी नाही. काय पाणी आहे? या सर्व गोष्टी करताना मी तुम्हाला एक सांगणार आहे, आजचा हा आनंदाचा क्षण तुमच्यासाठी जेवढा आहे तेवढा माझ्यासाठी सुद्धा. पण आनंदाच्या क्षणात काम करताना, या आनंदातून आपल्याला काम करताना काय केलं पाहिजे? तर मी सत्कार नक्की घेतोय, पण शपथ घ्यायच्या अगोदर देशात जर कोणी मीटिंग घेतली असेल तर ती बजरंग सोनवणेने घेतली, खासदार पदाची. हाही इतिहास आहे. ठीक आहे, आज मी सत्कार, आणि जर या कार्यकर्त्यांना सत्काराला वेळ नाही दिला तर म्हणतील हे काय, माझ्या एवढ्या माता भगिनी सुद्धा एवढ्या संख्येनं उपस्थित, प्रचंड संख्येनं, असा एवढी रॅली काढली की अर्धे लोक रॅलीतूनच गेले, तरी सुद्धा हा प्रचंड एवढा जनसमुदाय आहे. याचं कारण काय? तर बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला काय वाटतंय, मागच्या निवडणुकीमध्ये काय वाटत होतं, तर बजरंग सोनवणे म्हणजे मीच आहे आणि बीड लोकसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पार्टीचा उमेदवार मीच आहे असं त्यांना वाटत होतं. आणि आज ही बीड जिल्ह्यातल्या जनतेला वाटतंय की बजरंग सोनवणे खासदार म्हणजे मीच खासदार आहे. आणि तीच भावना तुमची टिकवायसाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत काम करेल असं तुम्हाला अभिवचन देतो. केज नगरीमध्ये सत्कार घेत असताना बीड जिल्ह्यातील विविध मान्यवर आलेले आहेत. नियोजनामध्ये आमच्या कार्यकर्त्यामध्ये सर्व जिल्ह्यातील जनतेंना, हे नेत्यांना सांगू इच्छितो की आम्हाला काम करायची सवय, सत्कार करायची घ्यायची सवयच नाही. त्याच्यामुळे जर काही सत्कारात कुठं सिक्वेन्समध्ये आमच्या कार्यकर्त्याकडून थोडंफार काही चुकलं असलं तर उदात्त अंतकरणाने ह्या नेतेकरांनी माफ करावा अशी माझी हात जोडून विनंती आहे. कारण या गोष्टी करत असताना आमचे कार्यकर्ते सर्व आपण एक दिलानं लढणारे कार्यकर्ते आहोत, एक जिद्दीनं काम करणारे सर्वजण आहोत. या सर्व भूमीतून काम करत असताना ही भूमिका आपली काय पाहिजे? या बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून ज्यावेळेस मी निवडून आलो त्यावेळेस मी पहिला फोन कुणाला केला असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाला केला आणि जयंतदादांना केला. तुम्ही घाबरू नका, मी निवडून आलेलो आहे, निकाल लागायला किती वेळ होऊ द्या, एक तुमचा सेवक माझ्यासोबत तिथं बसलेला आहे. आणि ते महबूबबाई माझ्यासोबत सावलीसारखे होते. दादा तुम्ही सांगितलं त्याचं एक तुम्हाला सांगतो, तुम्ही मला कानात बोललात की महबूबबाई ठाम तुमच्या मागे. त्याचं कारण काय आहे की राष्ट्रवादीचे 2 तुकडे झाले तरी मी शरदचंद्रजी पवार साहेबांवर आहे. फक्त एकाच माणसाला माहित होतं जयंतदादाच्या नंतर, ती म्हणजे महबूबबाई. त्याच्यामुळं ते नक्कीच असणार, स्वाभाविक आहे. आणि आज तुम्ही म्हणलात मला काल माहीत झालं, पण आदरणीय रजनीताईंना या कार्यक्रमाला बोलवायचं होतं असं सर्वांचं मनोगत होतं असं मला काल रात्री सांगितलं गेलं.
पण म्हणले दाई उपलब्ध नाहीत, त्यांना दिल्लीच्या कुठले तरी 3-4 स्टेटमध्ये कार्यक्रम आहेत, त्याच्यामुळं त्यांना उपलब्धता होता आली नाही. त्याच्यामुळं आम्ही दोघाच्या रूपात का दोघाच्या माध्यमातून एकच बघतो, मग ताई नाही तर दादा, म्हणून सर्वांनी दादांना बोलवलं. आणि दादा तुम्ही आला, तुम्ही एवढं सुंदर आम्हाला आशीर्वाद दिलात, त्याच्यामुळे तुमचेही आभार मानणार आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ज्यावेळेस फिरत होतो त्यावेळेस तुम्ही काँग्रेस म्हणून जी भूमिका घेतली त्यावेळेस तुमचंही सर्वांचं कौतुक करणार आहे. शिवसेनेने भूमिका घेतली. आज शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितलं, जिल्हा प्रमुखांनी, की बाप्पा आम्हालाही गृहीत धरू नका, म्हणजे आम्हाला सोडू नका. अर्थ त्याचा की आम्हाला गृहीत धरून काम करू नका. गृहीत धरून याचा अर्थ असा आहे की त्यांना आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही खासदार झालाय तर महाविकास आघाडीचे खासदार आहेत, पण मी तर म्हणलं तुम्हाला मी इंडिया आघाडीचा खासदार आहे, बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेचा खासदार मी आहे. आणि ते स्वाभाविक आहे, आता बीड जिल्ह्याच्या जनतेचाच खासदार मी आहे. त्याच्यामुळं आता कुणाला काय वाटतंय, कशामुळे वाटतंय आणि का वाटून घेतात त्याला काही किंमत राहिलेली नाही. आता बीड जिल्ह्याचा खासदार कोण म्हणलं तर त्याचं नाव बजरंग सोनवणेच येत आहे. त्याच्यामुळे आता वाईट वाटून काय फायदा आहे. ज्यांना आणखी पचतच नाही त्यांना माझी विनंती आहे हात जोडून की जरा शिका. गेली 15-20 बघा, बोलताना कोणतरी म्हणलं, पण 2004ला एकदा राष्ट्रवादी स्थापन झाली, त्याच्यानंतर 2004ला एकदा आदरणीय जयसिंग काका गायकवाड बीड जिल्ह्याचे खासदार झाले होते. त्याच्यानंतर गेली 3 टर्ममध्ये आम्ही 4दा मतदान केलं, पण राष्ट्रवादी काँग्रेस इंडिया आघाडीचा आमचा उमेदवार पराजित झाला. त्याच्यातला 19चा पराजय हा माझा झाला. पण मला कधी जळपळाट केला नाही, कधी लोकांना कुणाला म्हणलो नाही की तुम्ही आमचा पराजय केलाय, कुणाला म्हणलो नाही की तू माझं काम केलं नाही. ज्यांनी दिया उसका भला, न दिया उसकाही भला. त्याच्यामुळे सर्वांनी आमचं काम केलं आणि त्या ह्याच्यातून बीड जिल्ह्याच्या जनतेनं ते म्हणले मागचा चुकल्याला तुझा पराजय आता एकदा विजयात रूपांतर करायचंय, आणि या मायबाप जनतेनं माझा विजय करून दिला. या घटकामध्ये काम करताना सर्वांचं योगदान आहे, सर्व जाती धर्माच्या घटकाचं योगदान आहे. प्रत्येक वेळेस तोच पाडा मी वाचित बसणार नाही, पण माझ्या मनोगतात पण मी आज बोललं पाहिजे की सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मतदान केलंय. कुठलीही जात अशी नाही. मी विशेष सांगणार आहे, केज तालुक्यातल्या 1-2 गावाचं सॅम्पल. कोणी म्हणतंय एखाद्या विशिष्ट जातीवर प्रक्षेप टाकला जातोय आणि सांगितलं जात आहे की या विशिष्ट जातीमुळे आमचा पराजय झाला. पण मी असं म्हणणारा कार्यकर्ता नाही की वंजारा समाजाच्या लोकांनी सुद्धा जिम्मेदारीने सांगतोय, देवगाव असेल 2च गावं सांगणार आहे, किंवा वडमावली धैफळ असेल, तिथं दुसरा कुठलाही माणूस नाही. त्या गावाने मला मतं दिलेत. नामेवाडी असेल, गपेवाडी असेल, त्या गावाने मला मतं दिलेत. म्हणजे एक सॅम्पल सांगायला, म्हणजे आणखी बाकी गावाची नावं घ्यायची राहिले की म्हणतील काय हे मतं दिले मला, परवा केली नाही की काय म्हणणार आहेत कोण. दादासाहेब तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला कोल्हापूरची जिम्मेदारी होती, त्याच्यामुळे मतदानाच्या दिवशी असे आदेश होते, हाना मारा तोडा, पण ताब्यात घेऊन तुम्ही मतदान भारतीय जनता पार्टीच्या आमच्या ताई साहेबाला करा, असं आमच्या भाऊसाहेबांचे आदेश होते. रेकॉर्डिंग आहे, जिम्मेदारीशी बोलतच नाही. पण आता देवगावला सुद्धा म्हणले लोक काय करायचं ते करा, पण आम्ही बजरंग बाप्पा सोनवणे यांचं जे चिन्ह आहे मशाल, या आपली तुतारीधारी माणूस मशालीच्यासाठी म्हणून तेव्हा आम्हाला तिथं बोल दोन्ही एक जमलिंग झालेली, तिथं VC आता चालू. ह्या सगळ्या गोष्टीतून ते जे चिन्ह आमचं आहे तुतारीधारी माणूस, या माणसावरच मतदान दिलं आणि मला खासदार करण्यासाठी त्यांनी सुद्धा वाटा दिला, एक टोपलं टाकलं. आणि मग ह्या समाजानं केलं नाही, त्या समाजानं केलं नाही. मग कोणी म्हणतंय आणखी संपन्न आहे, आणखी सुद्धा आमच्या शिरसाळ्याच्या कार्यक्रमाला सभेला ज्यांनी जागा दिली त्या कॉलेजच बंद करा म्हणले. बाबा हो, तुम्हाला माझी आणखी एकदा सभ्यतेने विनंती आहे, तुम्ही हे धंदे बंद करा, नाही तर बजरंग सोनवणे सुद्धा काय आहे तुम्हाला एक दिवस दाखवी. मी पूर्ण यावेळेस ठरवलं होतं की कुल माइंड घेतं, तुम्ही किती हवेत जा. पहिल्याच दिवशी
माझी लायकी काढली, प्रारब्ध काढला. त्याच सभेत सांगितलं ज्याला ज्याची मुलगी निवडून आणता आली नाही. अरे तुम्ही बोला, तुम्ही गडावर आहात, तिथं 3 शब्द सांगितले. आज मी जाहीर सांगतो, मी सर्व पत्रकारांना सुद्धा खाजगीत म्हणलो, या 3 शब्दावरच मी निवडणूक कडीला नेणार आणि मी निवडणूक कडीलाच नेल. प्रारब्ध काय ठरवता? प्रारब्ध तुम्हाला प्रारब्ध ठरवायचा अधिकार आहे. तुम्ही आमची लायकी काढता. बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला खासदार करून कुणाची किती लायकी आहे ते दाखवून दिलं. तुम्ही बोगस केलं, तुम्ही दादागिरी केली, तुम्ही भूत ताब्यात घेतले, तुम्ही लोकांना दाब दिला, तुम्ही जे जे नाही ते वाटलं, तरी सुद्धा परळी विधानसभा मतदारसंघामध्ये 74,834 मताचेच लीड तुम्हाला घेता आली. बघा, आणि माझ्यासारखा ज्याने इमानी इतभारे काम करून लोकांची सेवा करून मतं मागून मतं घेतले, अशाला बीड तालुक्यामध्ये 1,00,000 मताच्या वर जास्त लीड आहे. तुम्ही त्याचं कसं विश्लेषण आहे त्याचं कारण सांगतो. बीड तालुका हा 3 विधानसभा मतदारसंघात विखुरलेला आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघात 22,000ची लीड आहे. केज विधानसभा मतदारसंघात 10-11,000ची लीड आहे. बीड विधानसभेमध्ये 63,000ची लीड तुम्हाला दिसती, पण त्या बीड तालुक्यानं ती लीड 63,000 नाही तर ती जवळपास 73-74,000 दिली. आणि शिरूर तालुक्यानं बीड विधानसभेच्या मतदारसंघातल्या 7,000 लीड कमी केली. त्याच्यामुळं 63,000चा आकडा दिसतोय. पण याच्यात 1,00,000 मताची लीड एकाच तालुक्यानं दिली, ती म्हणजे बीड. त्याच्यामुळे नतमस्तक आहे. त्याच्यामुळे मी म्हणतो सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मदत केली. आणि प्रत्येक वेळेस हा विषय नाही, मी माझ्या कुठल्या तरी मनोगत सांगितलं, आईला श्रेय का वडिलाला श्रेय तुमच्या जन्माचं, तसं माझ्या विजयाचं श्रेय मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि जरांगे दादाला देणारच आहे. त्याच्यात काय चूक नाही, शेवटपर्यंत देणार आहे. आज माझी निवडणूक झाल्याच्या नंतर मी जी श्रद्धास्थान आमचं आहे त्या नगद नारायण गडावर गेलो आणि तिथून थेट जर कुठे गेलो असतो, माझ्या घरी यायला मला सकाळी 5:30 वाजले, पण गेलो कुठं तर मनोजदादा जरांगे पाटलांना भेट गेलो. याचा अर्थ असा नाही की मला कुठल्या त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले, त्यांनी मला काय द्यायचं ते दिलं. पण या बीड जिल्ह्यातल्या सर्व नाळवंडी गाव आहे, दुसरं गाव सांगणार आहे, ज्या नाळवंडी गावामध्ये मराठा समाजाचं मतदान आहे का नाही याचा मला अभ्यास नाही, पण तिथं फक्त माळी समाजाचं मतदान आहे. त्या माळी समाजाच्या गावात सुद्धा मला 50% मतं पडल्यात. उगाच जातीवाद. मग काय केलं? ओबीसी ओबीसी. कोण ओबीसी कोण ओपन? तुम्ही जे करतात, तुम्ही जे पेरलं तेच उगवणार. त्याच्यामुळं अशी पद्धत आणखी तरी बंद करा. झालं, संपलं. एवढ्यावर संपत नाही. रोज निवडणूक येणार आहे. दर 4 महिन्याला एखादी कुठली तरी निवडणूक असते. आणि या निवडणुकीमध्ये काम करताना तुमचे घमेंडच उतरा. बरं, जाऊ द्या, परमेश्वर तुम्हाला तशीच बुद्धी देव. आणि जशी लोकसभेला मला उमेदवार दिली तशी विधानसभेच्या सर्व उमेदवाराला तशीच बुद्धी देऊ. तुमची इच्छा तिथं मी पूर्ण करू. बीड जिल्ह्याचा खासदार या नात्याने मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे, तुम्ही माझा एवढा मोठा सत्कार घेताय, एवढं मोठं प्रेम करताय. तुमची खऱ्या अर्थानं जिम्मेदारी संपली नाही, तुमची जिम्मेदारी आता वाढली. या बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून मला जर माझं इज्जत ठेवायची असेल तर बीड जिल्ह्यातले 6चे 6 आमदार आपल्याला महाविकास आघाडीचे निवडून आणायचे आहेत. जे कोण उमेदवार देतील, ते आदरणीय पवार साहेब असतील, राहुल गांधी असतील की उद्धव साहेब असतील किंवा आणखी आमचे शेकापचे नेते असतील, ज्या कोण्या मतदारसंघात ज्या कोण्या पक्षाला जागा सुटणार आणि जो कोण उमेदवार देतील, ब क असा नाही, बजरंग सोनवणे जो बी कोण उमेदवार येईल त्याचं इमान आहे, इतबारे कामच करणार आणि त्याचं कामच विरोधकाला दाखवून देणार असा शब्द देतो. आणि तुमच्या सर्वांच्या वतीनं मला सर्वांकडून एक अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला
केज विधानसभा मतदारसंघाचा का नाही, केज मध्ये आहे, पुढचं मला पुढचं काहीतरी होईल. केज विधानसभा मतदारसंघाचा आमदार आपलाच करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुमची सर्वांची ताकदीची गरज आहे. काय श्रेयवाद घेता, कशाचा श्रेयवाद? आणि अधिकाऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की ज्याच्या ज्युडिक्शन मध्ये जे काम येते त्याचं काम त्यालाच करू देत आणि जी लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये काम झालं पाहिजे. एखाद्या गावचा ट्रान्सफॉर्मर फेल झालाय, तू सिरियल लाव, नाही तर आता बजरंग सोनवणे, आता नाही चालणार. माझ्या शेतकऱ्याला तो कोण्या पक्षाचा नसतो, तो कोण्या जातीचा नसतो, तो शेतकरी ही एक त्याची जात आहे आणि ती अधिकाऱ्यांनी सुद्धा पाळले पाहिजे आणि मला वाटतं पाळतील. नाही तर बजरंग सोनवणे आलं की प्रोटोकॉल नाही, आम्हाला कोणी मारितच नाही. सर्वांना सांगतो ही दुखणंच देखवाना खासदार झालाच कसा. आता मला सुद्धा महिनाभर जड गेलं, खरंच खासदार झालो का, मी बिचिमटी घ्यायचो, खरंच झालो का. लढाईची सवय लागली होती, खासदारकीची निवडणूक डबल लढलो मी, घरात बी म्हणतोय माझ्या बायकोला बी, खरंच खासदार झालोय का. आता दुसरं काय, अरे आता खरंच. ज्या वेळेस या देशाच्या उच्च सभागृहात जायचा बहुमान तुम्ही दिला त्यावेळेस माझी सुद्धा छाती भरून येते, घेवरून येतं की काय मायबाप जनता आहे माझी, की ज्याचे वडील किंवा ज्याचं खानदान का ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नाही, अशा मुलाला तुम्ही देशाच्या सर्व उच्च सभागृहात पाठवलं. माझ्या आई वडिलांची काहीतरी आशीर्वाद असतील, काहीतरी पुंजी असेल, तुमचा सर्वांचा आशीर्वाद माझ्या बरोबर असाल. या निमित्तानं मी या देशाच्या उच्च सभागृहात गेलो. ठीक आहे, बरेच जण काय काय टीका करतात, बरेच जण आणखी काय काय बोलतात, पण माझी सर्वांना विनंती आहे, जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळूनी किंवा पुरुणी टाका, सावध ऐका पुढील हाका. अरे आता जाऊ देत ना, संपली लोकसभा. आता तुम्ही हातात हात घालून मी 5 वर्ष राहणारच आहे, आता कुठं जाणार आहे. मग आता एकदा मान्य करा की बजरंग सोनवणे खासदार झालाय आणि ते तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून बसणारच आहे. आता मान्यच झालं पाहिजे. आता कसं होणार आहे की तुम्ही प्रयत्न केले असतील काउंटिंगच्या शेवटच्या क्षणापर्यंत, वोटिंगच्या शेवटच्या क्षणापर्यंत, ठीक आहे जाऊ देत. देर है लेकिन अंधेर नहीं. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता. अशा म्हणीनं माझ्या बीड जिल्ह्यातल्या 72 जनतेने मला निवडून दिलंय. मग मी आभार मानताना म्हणले तुम्ही कुणाचेही आभार मानतात, खोटं नाही बोलत भाई. आता माझी मुलगी स्टेजवर आहे, मला ज्या 2 गावांना पराजय दिला, लोकसभेचा पराजय मानित नाही मी, लोकसभेचा हा माझा विजय झाला, 2019ला पराजय नाही. ज्या 2 गावांनी मला पराजय दिला त्या केज नगरीमध्ये इतिहासात कुणाला एवढी लीड मिळाली नाही, कुणीही असो. एक माईचा लाल त्यानं सांगावं की जेवढी बजरंग सोनवण्याला लीड मिळाली तेवढी मला लीड मिळाली, कुणाला मिळाली नाही. मग काय पाहिजे, त्यावेळेस चुकला असेल माझा निर्णय, म्हणून लोक म्हणले तू थांब. तीच परिस्थिती जिथं माझं मतदान आहे, जे माझं गाव आहे, ज्या गावानी मला 30 वर्ष तळहातातल्या फोडासारखं सांभाळलं, त्या गावानी म्हणले तुझ्या मुलीचा पराजय करावाच लागतंय, नाही तर तू कारभारी बदलीतच नाहीस. ठीक आहे, आणि त्याच्यात झाला पराजय. पण त्या गावानं सुद्धा मला सुद्धा इथून मागे कधी लीड एवढी दिली नाही. 1004 अंकी लीड 1500 मतात कुणाला झाली असेल तर ती बजरंग सोनवण्याला झाली. याचा श्रेय त्या सर्व गावकऱ्यांना आहे, इथल्या सर्व केज नगरींना आहे. आज सुद्धा ज्या वेळेस येत होतो त्यावेळेस भाई तुम्ही होता साईडला, केजच्या 2 मजली 3 मजली बडली कोण होतं, महिला होत्या. त्यांच्या चेहऱ्यात त्यांच्या डोळ्यात दिसत होतं की आमच्या भावाला आम्ही मतदान दिलंय आणि हा भावाचं कौतुक आम्ही आमच्या नजरेत बघतो. त्याच्यामुळे त्या आमच्या सर्व माता भगिनीला सुद्धा सलॉट करणार आहे. आणि असंच प्रेम तुम्ही माझ्यावर ठेवा. आणि परत विशेष आभार मानणार आहे की त्या गावाचे, ह्या गावाचे, त्या वार्डाचे, त्या गावाचे, की ज्यांनी हे केलं. म्हणूनच ठरवलं की मला आदरणीय जयंतदादाच्या माध्यमातून, आदरणीय महबूबाईच्या माध्यमातून साहेबांचं एकदा झेंडा या बीडच्या वेळेला लावायचा आहे. आणि साहेब
गेले कित्येक वर्षापासून आम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतो, केजचा खासदार आदरणीय रजनीताई पाटील यांच्या माध्यमातून याच्या अगोदर मिळाला, पण राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस या विचाराचा खासदार केजचा पहिल्यांदा बीड जिल्ह्याला जर मिळाला असेल तर ती बजरंग सोनवणे आहे. बीड का खासदार कैसा हो? बीड बजरंग बप्पा तुम आगे बढ़ो. बीड जिल्ह्याचा खासदार म्हणून या देशामध्ये जी नवीन संसद झाली त्या नवीन संसदेमध्ये पहिला खासदार शपथ घेणारा कोण आहे तर ती बजरंग सोनवणे आहे. त्याच्यामुळे तोही एक इतिहास आहे. तुम्हाला सर्वांना विनंती करतो, मी दवाखान्यात गेलो उपकार केला नाही, रेल्वेची मिटिंग घेतली उपकार केला नाही, नॅशनल हायवेची काहीही केलं नाही, माझं कर्तव्य आहे ते मी करणार आहे. खासदार काय असतो हे बीड जिल्ह्याला आम्ही दाखवून देणार, तुम्हाला सर्वांना शब्द देतो. कारण इथून मागच्या काळात मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही, पण खासदारच काय असतो हे कळाला नाही. ज्या वेळेस मला 2007 मध्ये जिल्हा परिषद सदस्य होण्याची संधी मिळाली, माझ्या त्या सर्कलच्या लोकांनी मला निवडून दिलं. त्यावेळेस अशी परिस्थिती होती दादा की मी जर निवडून आलो तर हिरो नाही तर झिरो. तशीच आज सुद्धा परिस्थिती होती की तुम्ही निवडून आलात तर या बीड जिल्ह्याचे हिरो नाहीतर घरीच. ग्रामपंचायत गेली म्हणतच होते, नगरपंचायत गेली म्हणतच होते, लोकसभा गेली म्हणतच होते, पण बीड जिल्ह्यातल्या 72 जनतेना जी सल होती मनात की आमच्या नेत्याला, आमच्या कार्यकर्त्याला, आम्ही ज्याच्यावर प्रेम करतो त्याला एकदा आम्हाला खासदार बघितल्याशिवाय याच देही याच डोळे आम्हाला यांना खासदार बघायचे आणि ते तुमचं स्वप्न पूर्ण करायचं काम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी तिकीट देऊन केलं. आणि आदरणीय पवार साहेबाचं स्वप्न तुम्ही मला मतदान देऊन निवडून देऊन पूर्ण केलं. त्याच्याबद्दल तुमच्या सरणी नतमस्तक होतो. बोलण्यासारखं भरपूर आहे. या बीड जिल्ह्यात जिथं जिथं अडचण असेल, आता इच्छुक बघा, इच्छुकांची गर्दी झाली म्हणजे काय असते, सरकारवरचं आपलं येणार आहे. जरा 15 दिवस 2 महिने जास्तीत जास्त कळस होता, 2च महिने, 2 महिन्यानंतर आचारसंहिता लागणार आहे. परवाच काही गोष्टी झाल्या सांगायचे, 2 महिन्यात आचारसंहिता लागल्यानंतर 2 महिन्याच्या पुढे कोण कुणाला फोन करील, कोण कुणाला दाब देईल, कुणाला कोण सस्पेंड करील, कोण कुणाला काय करील. 2 महिन्याच्या नंतर सरकार आपलं येणार आहे. आणि आदरणीय साठेसाहेब तुम्ही जे सांगितलं सिंचनाचा अनुशेष, हा बीड जिल्ह्यातला सिंचनाचा अनुशेष ज्या दिवशी आमचा सत्कार नगरमध्ये पक्षाने केला त्या दिवशी आदरणीय जयंतदादांनी सांगितलं की बीड जिल्ह्याच्या जनतेला मी निवडून शब्द देऊन आलोय की बाप्पाला तुम्ही निवडून द्या, मी यातला सिंचनाचा अनुशेष भरून काढाल. आणि त्याच्यासाठी त्यांनी स्वतः बोललेत, जे आमचं दैवत आहे. या महाराष्ट्राचं नेतृत्व जे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पार्टीचं करतात ते आमचे नेते आदरणीय जयंतदादांनी स्वतः बोलले. अरे काय या गरीब कार्यकर्त्यांचं मोठेपण करावा. स्वतःच्या डोक्यावरली पगडी काढून माझ्या डोक्यावर ठेवली ते आदरणीय दादा जयंतदादा, पुन्हा भानगड. त्यामुळं काय प्रेम करायचं असतं कार्यकर्त्यावर ते सुद्धा त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आदरणीय एक किस्सा सांगणार आहे, आता आपल्या ह्याच्याशी संबंधित असो नसो दादा खूप जर प्रयत्न करीत होते बजरंग सोनवणेला तिकीट मिळू नये, पण मी सोडून 3च माणसं माहित होती की बजरंग सोनवणेच उमेदवार फायनल आहे. खूप जण. मग खेळ कधी असा कधी असा कधी असा. त्या खेळामध्ये मग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब, कारण माझा पक्षच बोललं पाहिजे, या पक्षाचा कुणी एखादा कार्यकर्ता असू शकतो, एखादा मतदार असू शकतो, त्यांच्या सुद्धा मनाची भावना आहे. कुणाला वाटायचं राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष बदलित आहे, कुणाला वाटतंय काय आणखी बदलित आहे, कुठचं माझं पद काढतंय. पण बजरंग सोनवणेने सांगितलं की केज विधानसभा मतदारसंघात तरी दोन्ही तालुकाध्यक्ष माझे सुंदर काम करणार आहेत. त्याच्यामुळे काय संबंध आहे माझा आणि मी कोण ते ठरविणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, जयंत पाटील साहेब आहेत.
मी कुणाला बदलायच्या भानगडीच माझ्याकडे नाहीतच. मला नवीन गोष्टी तयार करायच्यात. आदरणीय आमच्या डॉक्टर साहेबांनी आज काय आचारसंहिता नाही, जाऊ द्या, जी होईल ती होईल. दादानी सांगितलं की जुने काय म्हणजे जुनेवर बोलले नाही, पण तुम्ही नवीन सर्वसाधारण घराण्यातले कार्यकर्ते तयार करा. माशाच्या पिल्लेला पव म्हणणं लागत नाही, त्याच्यामुळे मी आता सर्वसाधारण घराण्यातूनच आहे. त्याच्यामुळं मला आता इथून पुढं या बीड जिल्ह्यामध्ये चांगली काम करणारी टीम तयार करायची आणि त्याच्यामुळे चांगले लोक उभे करून आपल्याला निवडून आणायचे. त्याच्यात तुमची गरज लागणार आहे. त्याच्यामुळं सर्व आपण चांगल्या पद्धतीने काम करायचं काम करू. सर्व टीम ही एकदम म्हणजे अशी फनाट टीम तयार करायची. या फनाट टीमवर काय झालं पाहिजे तर पुढचा खासदार बजरंग सोनवणे एका दणक्यात झाला पाहिजे. ही माझी काम करण्याची पद्धत. आज तुम्ही निवडून दिले, तुम्ही तुमचं काम केलंय, आता मला बी माझं काम करायचंय. आणि मी जर काम नाही दाखवलं तर तुम्ही लगेच जागा दाखवताल, तुझं काय काम आहे दाखव. त्याच्यामुळं तुम्ही काही बीड जिल्हा आहे, बीड जिल्ह्यानं कधी जातपात बघितली नाही. आणि बीड जिल्ह्यानं जातपात बघितली असली तर ती लातूरचे खासदार होते पहिले कोणतरी, गावडे गोड काय त्यांचं, हा कुठल्या पक्षाचे होते, कुठल्या जातीचे होते, म्हणजे असे वेगळे वेगळ्या पक्षाचे. साहेब सांगायलेत नाव मला पण मी बोलण्याची स्टाईल आहे माझी ती. ठीक आहे, मला बी आठवते सगळा इतिहास सांगेल मी कोण कोण खासदार आतापर्यंत कोणत्या वर्षी झाला. 95ला आदरणीय ताईसाहेब कशा खासदार झाल्या, 98ला जयसिंग गायकवाड कसे झाले, दादा तुम्ही कसा पडलात, आणि तीच पुनरावृत्ती करायची होती. पण तुमच्या जीवावर नियोजन परफेक्ट आणि कार्यक्रम करेक्ट केला मी. पुनरावृत्ती नाही, ठीक आहे, अनुभव होता आणि ते झालं. त्यामध्ये त्याच्यावर जास्त बोलायचं नाही. पण या बीड जिल्ह्यातल्या जनतेनं प्रेमच केलं आणि या प्रेमातून उतरे होण्यासाठी सर्व गोष्टी आहेत. सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानणार आहे. आणखी विशेष गोष्टी आहेत. तुमचे 10 मिनिट मागून गेले, तुझं ठेवायचं का, बोलणं ठेवू का तुमचं. लय कालवा करणार आमचे भाऊ, कारण कालवा करतेत. पण त्या गावात 3 आमदार विरोधात, एक माजी आमदार, एक माजी मंत्री, तरी सुद्धा 4 अंकात लीड आहे. मग काय तेवढा कालवा त्यांचा ऐकावंच लागेल, त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामुळे या सर्व गोष्टीतून आपण सर्वजण काम करत असताना या बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्यात. बरेच विकास काम आहेत. या विकास कामावर आपल्याला प्रकार बजरंग सोनवणे एखादा काम केलं म्हणून जर कुणी एखादा स्थानिक नेता त्याच्या पोटात दुखत असाल, ते काम बंद झालं पाहिजे अशी जर लाजिरवाणी भूमिका घेत असाल तर त्याला सुद्धा त्याचं तोंड नागानं ठेचल्यासारखं बजरंग सोनवणे ठेचेल. मिळणार नाही, त्याची काळजी नका. कामाचं श्रेयवाद घेऊ नका. काम माझ्या बीड जिल्ह्याला द्या. बीड जिल्ह्यातल्या जनतेचं काम करून द्या. बीड जिल्ह्यात जनता कशाची भुकेली, तर कामाची भुकेली. किती वर्ष ना ऐकतो सर एकच विषय, ऊसतोड मजुरांचा जिल्हा, ऊसतोड मजुरांचा जिल्हा. अरे कुणी ऊसतोड मजुरांचा नेता, हेच काय विषय. मग तुम्हाला ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ऊसतोड मजुरांचा नेता होण्याचाच हौस आहे का. तुम्ही कधीतरी एकदा माझ्या प्रगतशील जिल्ह्याचा नेता व्हायचं काम करा. आम्ही तुमच्या सोबत राहू आणि याला प्रगतशील बनविण्यासाठी काम करा. आम्ही तुमच्या सोबत राहू. बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी कुठंतरी आमच्या पालकमंत्री एक ठिकाणी एक याच्यात बाईटमध्ये बोलले की म्हणले आता बजरंग सोनवणेंनी कन्फ्यूज करायचं बंद करावं. काय केलं पाहिजे, तर त्यांनी जे शब्द विधान लोकसभेच्या निवडणुकीत दिलेत ते पूर्ण करून लोकांना काम करून दाखवा. लोकांना मी शब्द जे दिलेत पालकमंत्री महोदय ते पूर्ण करायचं काम मी तर नक्कीच करणार आहे. ते करणारच आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका. पण तुम्हाला जर कुणी वाटलं की आमच्यातला एखादा तुमच्या कानाला लागलाय म्हणून आमचं चांगलं चालतंय तर तुम्ही तुमचा भ्रम निराश होऊन जाईल. त्याच्यामुळे आमचा तुमच्या कुणी कानाला लागणार नाही. तुमच्या कानाला धरून तुम्हालाच करी बसवेल ही आमच्या सर्वांची काम करण्याची पद्धत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर कोणी मीटिंगमध्ये गोड बोललं, तुम्हाला जर कोणी घरात गोड बोललं तर तुम्हाला असं समजू नका की आता हे आपल्या बाजूचं झालं का काय. तसं कोणी होणार नाही. आणि आमच्या इंडिया आघाडीमध्ये अशी वज्रमुठ आहे, जे तुम्ही द्याल
ते आम्ही मान्य करू खाली असे म्हणणारे सर्वजण आम्ही कार्यकर्ते आहोत आणि जे वरिष्ठ देतील ते आपण मान्य करू. आणि आपण या बीड जिल्ह्यामध्ये मला परवाच आदरणीय जयंत पाटील साहेबांनी जिल्ह्याची जिम्मेदारी देऊन प्लस आणखी बरोबर आहे आणखी परत 3-4 जिल्ह्याची जिम्मेदारी विधानसभेची माझ्या पक्षाची दिलेली आहे. आणि ती जिम्मेदारी पार पाडताना मी सर्वांना विनंती करणार आहे की तुम्ही सर्वजण रात्री अपात्री जे बी काही काम असेल ते माझे PNचे तिन्हीचे फोन तुमच्याकडे आहेत. मला मेसेज टाका, मी तुमचं काम करण्याला तत्पर असेल. रात्री 12 वाजताही फोन केला तरी दवाखान्यात फोन करतोयच. मी दवाखान्यात कुणी आणखी सॅलरी मॅन ठेवला नाही की तू सांग कोणी पेशंट आला का, आणि दवाखान्यात जर पेशंट आला तर मग सांग, मग मी फोन केला तरच त्याला बघायचं. अरे ही कुठली पद्धत आहे? जो कोण पेशंट असेल तो कुठल्या पक्षाचा नाही, कुठल्या जातीचा नाही, कुठल्या धर्माचा नाही. तो पेशंट माझं दैवत आहे आणि त्याच्यासाठी मी लोकप्रतिनिधीमधून काम केलं पाहिजे. इथल्या आता एखादा रस्ता झाला, या रस्त्याला काय भारतीय जनता पार्टीचे लोकच वागतात, आम्ही वागतो. एखादी ट्रान्सफॉर्मर दिला तर तिथं फक्त भारतीय जनता पार्टीचे लोक हे करणार, तिथं आमचे लोक आहेत. त्याच्यामुळं फक्त आमच्या लोकांना मिळतंय आणि दुसऱ्याला मिळत नाही, राष्ट्रवादीच्या लोकांना मिळणार. ही सर्व योजना शासनाच्या ज्या आहेत ते शासन दरबारी आपण का. परवाच आमच्या मला यायचं होतं त्या कार्यक्रमाला मी येऊ शकलो नाही. खासदार काय असतो दादा, परवाच माझ्या वाढदिवसा दिवशी महिला बचत गटाच्या माध्यमातून जे लोन दिलं जातंय ते खासदाराच्या प्रयत्नातून केंद्राचा फायदा, केंद्राचा निधी आहे. आणि त्या केज तालुक्यामध्ये जवळपास 3.5 करोड रुपयाचे चेक परवा वाटलेत. हे काम आम्हाला करायचंय. 350 करोड माझ्या जिल्ह्यात वाटायचे, 3.5 करोड नाही, एवढा निधी मला इथं आणायचा आहे. ते माझ्या गोरगरीब महिलांसाठी करायचं आहे. आणि निवडणूक आली म्हणून कुठली तरी योजना नाही. आता निवडणूक आली की लाडली बहीण. मग बघा असंच एक उदाहरण सांगणार आहे भाऊसाहेब. 2014ला आपलं सरकार होतं बाई, होतं ना. शेवटच्या 1.5 महिन्यात लोकसभेला झटका बसला की आम्ही पुन्हा घोषणा, काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं, काय आपल्याला वाईट वाटायचं कारण नाही, होतच. लगेच त्यावेळेस दिलं मराठा आरक्षण, कितने दिवस टिका, गेलं काय. तसं आता ही लाडली बहीण निवडणूक आली की डायरेक्ट शासनाचा पैसा तुम्ही वैयक्तिकरित्या वाटल्यासारखं. अरे हे करायचंच होतं, महिलांवर एवढं तुमचं प्रेम होतं, आमच्या बहिणीवर तुम्हाला एवढं जर काम करायचं होतं तर ही 1-2 वर्षापूर्वी करायचं होतं. काय केलं नाही. माझ्या शेतकऱ्यासाठी काय काम केलं. दुधाचे भाव, आज किती दुधाच्या भावाची वाईट परिस्थिती शेतकऱ्याची आहे. ते दुधाचे भाव वाढवायचं काम. अनुदान 5 रुपये देतो. अरे कुठे कांद्याचं अनुदान? 3दा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सभागृहात की आम्ही 300 रुपयानं कांद्याला अनुदान देतोय, आणखी पाळलं नाही. तुम्ही काय पाळणार आहात. आता आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणतात कांद्यामुळे वांदा झालाय, कांदा असेल तिथं अनुदान द्या सरकारने. अरे या सरकारला धोरण कळतंय का. या सरकारला आम्ही ज्या दिवशी या देशाचे माननीय पंतप्रधानांचं राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर उत्तर होतं, त्या उत्तरात आम्ही त्यांना तुम्ही खोटं बोलताय, तुम्ही खोटं वागताय असं ठरवून सांगून आदरणीय राहुल गांधीच्या पाठीमागावर बोलणारा बजरंग सोनवणे होतो. काय भाग्य मलाच वाटत नाही. तेवढ्या देशाच्या उच्च सभागृहात अखिलेश कुमार यादव समोर, आदरणीय राहुल गांधीजी समोर, त्यांच्या बाकामाग आम्ही उभे आहेत. इकडून माझ्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई आहेत, दुसऱ्या आमच्या भगिनी डिंपल यादव दुसऱ्या बाजून आहेत, आणि मी मध्ये बोलतोय. सर्व सभागृह बघत होतं की बीड जिल्ह्याचा खासदार बोलकाय हसरार आहे. पण मोदी साहेबाच्या सरकारची की बया आम्ही काय बोलतोय फक्त तुम्हाला ऐकाय येत असेल, बघितलंच दाखविलंच जात नव्हतं. फक्त त्यांचा कॅमेरा त्यांच्या बसलेल्या सत्ताधारी पक्षावर आणि त्यांच्यावरच होता, आमच्यावर यूज दिला नाही. एकदा विरोधी पक्ष नेत्यावर आणला, ते विरोधी पक्ष नेत्याचा प्रोटोकॉल म्हणते ती ज्या बसलेले होते खुर्चीवर तेवढाच आदरणीय राहुल गांधीवर आणला. पण त्यांना एक कळून चुकलंय या देशाच्या जनतेनं आता काय केलंय. ती म्हणले विरोधी पक्ष नेता झाला की तुम्ही आनंदी झालात. अरे आमचा आनंद तुम्ही जिथं हिनवत होता ती विरोधी पक्ष सुद्धा व्हायची लायकी नाही. ती राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान लवकरच होतील.
त्यामुळे त्याची काही काळजी करायची गरज नाही. एकदा होऊन दाखविलं. बघा जेवढे भाषण मी राहुल गांधींचे ऐकले, परवाजी संसदेत ते बोलले अप्रतिम. याच्या अगोदरच्या संसदेमध्ये विरोधी पक्ष नेते म्हणून ज्यांनी ज्यांनी गाजवले असेल त्याच्यापैकी एक काम करायचं आणि बोलायचं काम कोणी केलं असेल तर ते राहुल गांधींनी केलं. आणि त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करण्याचं काम आदरणीय आमच्या नेत्या सुप्रियाताई करतायत. आणि सुप्रियाताई अरे ती काय बीड जिल्ह्याच्या माझ्यासारख्या एका तरुणाला देशाच्या सर्व पक्षाच्या खासदाराबरोबर काय संबंध असतात आणि किती प्रेम करून दाखवा तर ती दाखवलं आदरणीय सुप्रियाताई दाखवतात. कुठल्याही मंत्र्याला असेल ही माझा भाऊ ही माझा आई सगळ्यांचा पात्र परिचय करून देणे, सर्वांना प्रेम करून त्यांच्याजवळ घेऊन जाणे अशा पद्धतीचं काम त्या आदरणीय ताई करतात. आणि या सर्व मुद्द्यातून ताईंनी सुद्धा आम्हाला ताकद दिली. आदरणीय पवार साहेब प्रत्येक गोष्टीत ताकद देतात. मला एकच सांगायचं बीड जिल्ह्यातल्या जनतेला, तुम्ही घाबरू नका. आणि आपला विजय झालाय म्हणून असं लय हवेतही जाऊ नका. आपला विजय पुढच्या विधानसभेत आपल्याला करायचा आहे. त्या दिवशी आपला खरा विजय आपण विजय तो आपण घोषित करून विजयाचं पूर्ण आपण आणखी जल्लोष करू. आणि आपण सर्वजण एका ताकदीने एका दिलाने येणाऱ्या निवडणुकीत बरोबर राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आता काही जण म्हणतात लोकसभेला राहिलो तुझ्या बरोबर पण आता विधानसभेला अडचण आहे बा. असं नाही, असं काही करू नका. आणि ज्यांची अडचण लोकसभेला झाली, मतदान जर झालं असतं भाऊ तुमचा इकडाच आहे पण परळी विधानसभेत तर आणखी ही लीड जी झाली ती कमी होऊन 4-2 हजाराची लीड आपल्याला झाली. ती मतदानच करू दिलं. असली लोकशाही कुठे आहे? त्याच्यामुळं इथून पुढच्या विधानसभेला पण जे जे होतं ते बऱ्यासाठी. जसं म्हणले का तसं माझं जसं झालं तसं जी परळीत गेलं ती चांगलं झालंय भाऊ, काळजी नका करू. कशामुळं आता सगळं अलर्ट झालं. देशाच्या मीडियापासून देशाच्या निवडणूक आयोगापासून सगळे अलर्ट झालेत. आणि सर्वजण आता तुम्ही जरी केलं नसतं तर विधानसभेला कुठं काही करायला मोकळी मिळाली असती. आता तुम्ही घ्या गोंधून, घेतलं त्यांनीच, आम्हाला काय करायचं. त्याच्यामुळे काही नाही. तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. आज आमच्या जी खेळ निवडणुकीत केला पिपाणी तुतारी मला म्हणताना जी गोळ झाला त्याची तारीख निवडणूक आयोगाकडे होती. आता 4 वाजता मला तिथं हजर राहायचं होतं पण अचानक तारीख विभागाने आम्हाला शुक्रवारी दिली. आणि ही तारीख मी सर्वांना ह्या नियोजन समितीला बुधवारी का गुरुवारी दिली होती. ती मला कॅन्सल करता येत नव्हती. तरी मला आता आपलं संपल्याच्या नंतर आणखी VC-वर बोलायचं आहे. एवढं असताना सुद्धा तुमचं प्रेम आहे, तुम्हाला दिलेली जी तारीख होती ती टळली नाही पाहिजे म्हणून मी आलो. आणि सर्वांनी अगदी ताकदीनं प्रेम केलं. तुम्ही सर्व केज तालुक्यातील केज मतदारसंघातील बीड जिल्ह्यातील संबंध सर्व जनतेने माझ्यावर प्रेम करून मला निवडून दिलं. त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. माझ्या भगिनी असंच प्रेम ठेवा. तुमच्या कुठल्याही अपेक्षेला तडा जाऊ देणार नाही. प्रत्येकाच्या जे नगरपंचायतचे कामगार आहेत ते सुद्धा पाडव्या दिवशी माझ्याकडेच असतात. नगराध्यक्ष कुणी असू द्या, म्हणजे एवढं प्रेम करतात. आता कुणाची सत्ता असू द्या, म्हणजे नगरपंचायत असू आमदारकी असू सरकार असू हे सगळे लोक माझ्यावर प्रेम करणार आहेत. आणि या प्रेमातूनच यांनी मला एवढी मोठी लीड दिली. त्याच्यामुळे सर्व इंडिया आघाडीतल्या सर्व पक्षाचे सर्वांचे आभार मानणार आहे. तुमचे सर्वांचे आभार मानणार आहे. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी. आणि सर्वांना एक विनंती आहे की 11 तारखेला शांतता रॅली आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील साहेबांनी ठेवलेली आहे. त्याला सर्वजण उपस्थित राहा. खूप खूप धन्यवाद. हॅलो.